नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 38 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करणार आहोत. तर चला आता आपण कटिंगला सुरुवात करू. आधी आपण 1 इंच उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आपली उंची आहे 13.5 इंच. 13.5 इंचामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, 14.5. शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.6 इंच. मोंढा घ्यायचा आहे आपल्याला 5.6 इंच. अशा पद्धतीने मोंढ्याचं माप आणि शोल्डरचं माप टाकलं. छातीची घडी आहे आपली 9.5 इंच, म्हणजे 38 साईजची छाती आहे आपली. आणि 2 इंच आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचा आहे. तर 9.5 आणि 2 म्हणजे 10-11, 11.5 इंचाची संपूर्ण आपली घडी झालेली आहे. 1.5 इंच आपल्याला मोंढ्यासाठी घ्यायचा आहे आणि 1.25 इंच आपल्याला फ्रंट साईडच्या मोंढ्यासाठी घ्यायचा आहे. आणि ह्या पद्धतीने आपल्या मोंढ्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर बॅक साईड मोंढ्याला शेप देऊन झालेला आहे. आता फ्रंट साईडचा आपण मोंढ्याला शेप देतोय. तर अशा पद्धतीने शोल्डर झालेला आहे आपलं. गळा रुंदी घेतली आपण 2.5 इंच. गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 5.5 इंच किंवा आपण 6 इंचही घेऊ शकतो. आणि गळा रुंदी आपण 2.5 इंच घेतली. तर अशा पद्धतीने हा बॉक्स आहे तो आपण काढून घेतला. आणि गळा जो आहे तो आपल्याला गोल घ्यायचा आहे. कटोरी गळा असल्यामुळे आपण गोलच राऊंड शेपमध्ये घेणार आहोत, गोल गळा ह्या पद्धतीने. आता आपल्याला योकपट्टीचं माप टाकायचं आहे. तर 2.5 इंचावर मी योकपट्टीचं माप आहे ते मोजून घेतलेलं आहे संपूर्ण. आणि सरळ रेष जी आहे आपल्याला मारून घ्यायची आहे. 1.5 इंचाने आपल्याला योकपट्टी जी आहे ती वरती उचलून घ्यायची आहे. आणि 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आपल्याला योकपट्टीसाठी. आणि ह्या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. तर आपली छातीची जी घडी आहे, संपूर्ण आपली ब्लाऊजची घडी किती आहे 11.5 इंच. तर 11.5 इंचाचे निम्म किती होत आहे आपलं, तर 5.6 इंच. आणि उभी रेष एक ओढून घ्यायची आहे. इथं 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा, इथं 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला आपल्या कटोरीचा जो आहे तो शेप आहे तो काढून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण मार्किंग आपली झालेली आहे. तर आपण उंची म्हणजे आपली 1.5 इंच योकपट्टीमध्ये आपल्याला 1.5 इंचाने वाढवून घ्यायचं आहे. आपण ह्या योकपट्टीसाठीच उंची वाढवून घेतलेली होती. 1.5 इंच योकपट्टीमध्ये वाढवून घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला आपली योकपट्टी कटिंग करून घ्यायची आहे. तर जे आहे आपल्याला योकपट्टीमध्ये जे आपण 1.5 इंच वाढवलेली आहे ती फक्त पुढच्या भागासाठी वाढवायची आहे. आणि शोल्डर जे आहे ते आपल्याला 1.5 इंचाने डन करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण आपली मार्किंग झालेली आहे. तर आपण आता कटिंग करून घेऊया. तर आपण जे आहे कटिंग करून घेतलेली आहे. हा जो आहे आपला बॅक साईड आहे. तर आपण 1 इंच जे एक्स्ट्रा घेतलं होतं ते आपल्याला आपण पुढच्या भागात जे 1.5 इंच वाढवलेलं आहे, उंची सोडून आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे. आपण उंचीमध्ये ते 1 इंच एक्स्ट्रा वाढवतोच, पण त्याच्यापेक्षाही 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं होतं. आता ही जी कटोरी आहे ती आपल्याला हाय तशी जी आहे ती आखून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने अजिबात आपल्याला आपली
आपले जे 2 ब्लाऊज पीस आहेत ते आपले कटिंग करून झालेले आहे. आपण तिसरा पीस कटिंग करतोय. तर हे जे ब्लाऊज आहेत ते भरपूर अर्जंट आहे आणि लग्नाचे ब्लाऊज आहेत. तर आपण संपूर्ण जर आपण कटिंग करून घेतली तर आपल्याला ब्लाऊज शिवायला वेळ लागत नाही, झटपट आपले ब्लाऊज शिवून होतात. तर आजचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला जर काही अडचण येत असेल ब्लाऊज मध्ये तर तीही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.